नमस्कार। आज मी इथं तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत गवारीची भाजी। ही भाजी तुम्ही सुकीसुद्धा करू शकता आणि पातळसुद्धा करू शकता, ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। यासाठी मी इथं पावशेर गवार स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। गवारीचे दोन्ही साईड ह्या काढून घ्यायच्यात। तुम्हाला गवार हवं असेल तर तुम्ही अशी तोडू पण शकता किंवा कापून घेतली तरीही चालेल। इथे गवार ही दोन प्रकारे असते, एक काटेरी आणि एक ही अशी कुठली जरी घेतली तरीही चालेल। ही गवार आपण अशी तोडून घ्यायची। आता त्यासाठी लागणार वाटण करूया। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, सुकं खोबरं आणि आलं लसूण, कोथिंबीर यांची जाडसर अशी पेस्ट करून घेते। पेस्ट करताना जाडसरच करा, जेणेकरून भाजीला चव ही खूप छान देते। ही अशी जाडसर पेस्ट मी इथं करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ही गरम करत ठेवायची। त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की तोडून घेतलेली गवार ही आपण परतून घ्यायची आहे। गवार ही बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटं परतत राहायची आहे, जेणेकरून गवारीमधला तुरटपणा हा निघून जावा, कडवटपणा निघून जावा। गवार भाजत असताना इथं चमचाभर मीठ टाकायचं, जेणेकरून गवारीमध्ये ते आत मुरेल आणि गवारीला चव ही छान येईल, जेणेकरून भाजीसुद्धा छान लागेल। तुम्ही बघू शकता गवार ही किती छान इथं भाजली गेलेली आहे। ती कलरसुद्धा किती छान असा आलेला आहे गवारीला। ही गवार आता डिशमध्ये काढून घ्यायची। तोपर्यंत गॅसवरती कढई ही गरम करत ठेवायची। कढई छान गरम झाली की 2 चमचे तेल टाकायचं। तेल छान गरम झालं की 1 चमचाभर मोहरी, 1 चमचाभर जिरा आणि हिंग टाकून द्यायची। छान तडतड झालं की 1 कांदा बारीक चिरलेला आणि कढीपत्त्याची पानं टाकायचे। लक्षात राहू द्या, कांदा हा आपल्याला इथं खूप जास्त भाजायचा नाहीये। तेलामध्येच हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर टाकून मसाले हे छान भाजून घ्यायचेत, जेणेकरून भाजीला कलर हे खूप छान येईल। इथे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं। लक्षात राहू द्या, वाटण हे आपण कच्चंच केलेलं होतं, त्यामुळे त्याला छान असं भाजायचं। जर मसाला खाली लागतोय असं वाटत असेल तर 3 ते 4 चमचे पाणी टाकायचं। बघा, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा। टोमॅटो हा नरम पडण्यासाठी 1 मिनिट झाकण लावायचं आणि छान असं टोमॅटो परतून घ्यायचं आहे। बघा, इथं टोमॅटो हा नरम पडलेला आहे। तो भाजून घेतलेली गवार ही पूर्ण टाकून घ्यायची आणि बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटं परतत राहायची, जेणेकरून गवारीला सर्व मसाले लागले जातील आणि भाजीला चव ही छान येईल। बघा, इथे सर्व मसाले हे गवारीला लागले गेलेले आहेत। ते यामध्ये भाजी तुम्हाला जर पातळ हवी असेल तर गरम पाणी टाकू शकता। तुम्हाला जेवढी भाजी पातळ पाहिजे तेवढं तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं। गरम पाण्यामुळे भाजीला तरी ही छान येते। आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं। शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी ही चव छान देते। बघा, इथे गवार ही आपली शिजत आलेली आहे। ती मला इथं सुकी भाजी पाहिजे, त्याच्यासाठी मी इथं पाणी हे पूर्णपणे आटून घेतलेलं आहे। आणि बघा, इथं भाजीला कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि ही भाजी चवीला सुद्धा तेवढीच छान लागते। ही सुकी भाजी तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा अशी सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। लहान मुलं मोठे म्हणा सगळे आनंदाने ही भाजी एन्जॉय करतील। तुम्हाला सुद्धा रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।